निधीच्या मुद्द्यावरून कॅबिनेट बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवार निधी देत नसल्याचा शिवसेना भाजपच्या मंत्र्यांनी बैठकीत आरोप केल्याची माहिती सूत्रांची आहे। सत्ताधाऱ्यांनी हे आरोप मात्र फेटाळले आहेत। अजित पवारांवर निधी अडवल्याचा मित्र पक्षांचा आरोप। सरकारी मंत्र्यांच्या योजनांना निधी देण्यास अजित पवारांचा नकार। कॅबिनेट बैठकीत अजित पवारांसोबत मंत्र्यांची खडाजंगी। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार निधी देत नव्हते असा आरोप शिवसेनेने केला होता। महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं कारणही तेच सांगितलं होतं। आता अजित पवारांवर पुन्हा तेच आरोप होऊ लागले आहेत। आजच्या कॅबिनेट बैठकीत अजित पवारांसोबत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची निधीवरून खडाजंगी झाल्याची माहिती आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि विजयकुमार गावितांनी योजनांसाठी निधीची मागणी केली आहे। यावर अजित पवारांनी देखील निधी मिळणार नाही असं सांगितलंय। राज्यात सध्या 7 महत्त्वाच्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत। त्यामुळे जवळपास 1 लाख कोटी रुपये त्यात खर्च होतोय। त्यामुळे निधी करता पैसे कुठून उभारण्यात येणार असा प्रतिसवाल अजितदादांनी केल्याचं सांगण्यात येत आहे। उद्योग मंत्री उदय सामंतांनी असा कोणताही प्रकार कॅबिनेट बैठकीत घडला नसल्याचा दावा केलाय। विरोधकांनी हा फेक नरेटिव्ह सेट केल्याचा आरोपही त्यांनी केला। मला असं वाटतं की कुठेही वाक्य अजितदादांनी म्हटलेलं नाही। तुम्हाला कसं कळलं मला माहित नाही। हेच जे नरेटिव्ह सेट करणं ज्याला म्हणतो, फेक नरेटिव्ह सेट करणं, याचंही मूर्तिमंत उदाहरण आहे। जिथं अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, आशा वर्कर, गटप्रवर्तकांना चांगला योजना देण्याचा निर्णय झाला, जिथं कुठेही चर्चाच झाली नाही, अशी खोटी चर्चा तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचते मला कळत नाही। परंतु यालाच फेक नरेटिव्ह असं म्हणतात। भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी देखील कॅबिनेटमध्ये झालेल्या खडाजंगीचं वृत्त फेटाळलंय। असा गैरसमज आहे। अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये येणारा प्रत्येक विषयावर ते सही केल्याशिवाय तो कॅबिनेटमध्ये येतच नाही। आणि म्हणून मंत्रिमंडळाचा कोणताही प्रस्ताव हा वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री सही करतात, अशी कोणतीही भावना व्यक्त केली नाही। विरोधकांनी या मुद्द्यावरून महायुतीच्या नेत्यांना शाल जोडीतले लगावले आहेत। ते लोक म्हणत होते की दादा आम्हाला निधी देत नाहीत म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो। तेच लोक दादांच्या येण्यानंतर मात्र अत्यंत आळीमिळी चुपचुळी करून बसलेले होते। म्हणजे ती वेदना, ती दुखरी जखम कुणाला दाखवावी ते त्यांना समजत नव्हतं। आता पुन्हा ती वेदना उफाळून वर आलेली आहे। आणि याने अजून एक गोष्ट अधोरेखित होते की महायुतीमध्ये वरवर कितीही दाखवलं तरी आलबेल मात्र काहीच नाही। अजित पवार मित्र पक्षांना निधी देत नाही असा आरोप दुसऱ्यांदा झालाय। या प्रकारामुळे महायुतीतला विसंवाद चव्हाट्यावर आलाय। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।